यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे। महायुतीकडून खासदार धैर्यशील माने मैदानात आहेत, तर महाविकास आघाडीकडून माजी आमदार सत्यजित पाटील आहेत, तर वंचित बहुजन आघाडीकडून DC पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे देखील या निवडणुकीत उतरले आहेत। त्यांनी 15 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले। यामधून राजू शेट्टी यांची संपत्ती समोर आली असून गेल्या 5 वर्षात राजू शेट्टी यांच्या संपत्तीमध्ये 45 लाखांची वाढ झाली आहे। 2019 साली झालेल्या निवडणुकीत राजू शेट्टी यांनी सादर केलेली एकूण मालमत्ता 2,36,47,333 रुपये होती। तर 2024 मध्ये राजू शेट्टी एकूण मालमत्ता 2,81,34,866 रुपये। गेल्या 5 वर्षात शेट्टी यांच्या मालमत्तेत 46 लाखांची वाढ। राजू शेट्टी यांनी पुण्यामध्ये 32 लाखाचा एक फ्लॅट खरेदी केलाय। राजू शेट्टी यांना शेतकऱ्यांनी 30 लाखाची एक गाडी देखील गिफ्ट दिली आहे। राजू शेट्टी यांच्यावर विविध वित्तीय संस्थांचं 78,50,000चं कर्ज आहे। पत्नी संगीता शेट्टी यांच्यावर 14,75,000चं कर्ज आहे। मुलगा सौरभ याच्या अंगावर 56,81,000ची कर्ज आहेत। तर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, रामदास कदम, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज हजारो कार्यकर्त्यांसोबत रॅली काढून भरला। यावेळी भर दुपारी कडक उन्हात सभा पार पडली। यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना मालमत्ता प्रतिज्ञापत्र सादर केले। यामध्ये 5 वर्षात खासदार धैर्यशील माने यांची मालमत्ता 30 लाखाने घटली असल्याचं नमूद करण्यात आलं आहे। 2019 मध्ये माने यांची मालमत्ता 4,77,71,363 इतकी होती। मागील 5 वर्षात 30 लाखांनी मालमत्ता कमी। धैर्यशील माने यांची एकूण मालमत्ता 4,45,61,000 रुपये। सध्या माने यांच्यावर 2,19,00,000 रुपयांचं कर्ज आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मोजक्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन दाखल केला। उमेदवारी अर्ज दाखल करताना कोणताही गाजावाजा केला नाही। त्यांनी मालमत्ता प्रतिज्ञापत्र सादर केले। सत्यजित पाटील सरोडकर यांची एकूण मालमत्ता 3,57,83,000, एकूण कर्ज 5,93,000। सरोडकर यांच्याकडे एक इनोवा गाडी, पत्नी प्राजक्ता यांच्या नावे एक कार, मुलगा वीर धवल यांच्याकडे 1,95,000 रुपयांची दुचाकी, सत्यजित पाटील यांच्याकडे रोख 1,25,000, पत्नी प्राजक्ता यांच्याकडे रोख 75,000 रुपये, मुलगा वीर धवल याच्याकडे 10,000 रुपये आहेत। मराठी न्यूजसाठी कोल्हापूरहून संदीप अडसूळ।